नमस्कार. आज मी तुम्हाला थोडक्यात पण महत्त्वाचे या भागामध्ये बहुगुणी ओव्याविषयी 2 टिप्स सांगणार आहे. तर सर्वप्रथम मैत्रिणींनो, ओवा हा आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे हे आपल्या सर्वांनाच वाचून ऐकून माहिती आहे. परंतु हा ओवा आपण दैनंदिन जीवनात खाऊ कसा शकतो? कारण भजी, तळणीचे पदार्थ ज्यामध्ये ओवा आपण आवर्जून वापरतो असे पदार्थ तर आपण रोज करत नाही. तर आपण जी काही रोज चपाती खातो त्यामध्ये कणिक मळत असताना जर तुम्ही ओव्याचा वापर केलात, ओवा कुस्करून हातावर कणिकामध्ये टाकलात, तर तो ओवा छानपैकी चपाती भाजत असताना भाजला जातो आणि त्यानं तो शरीरामधली जी काही कार्बोदके आहेत, म्हणजे गव्हामधली जी कार्बोदके आहेत त्याचं प्रमाण तो नियंत्रित करण्याचं काम करतो आणि परिणामी तुमची पचनशक्ती सुधारते. त्यासोबत दुसरं म्हणजे आपण डेली फोडणी देत असतो, वरणाला म्हणा, भाजीला म्हणा, कढीला म्हणा. या फोडणीमध्ये तुम्ही ओव्याचा वापर केलात तर फोडणी तर खमंग होते, शिवाय पदार्थही चवदार लागतो. तर अशा पद्धतीनेही तुम्ही ओव्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करू शकता. तसेच तिसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे गुळासोबत जर तुम्ही ओवा खाल्लात चावून तर तुमच्या मासिक पाळीच्या सर्व तक्रारी दूर होतात आणि तुमचं जे महिलांचं आरोग्य आहे ते सुधारण्यामध्ये मदत होते. तर अशा पद्धतीनं ओव्याचा वापर तुम्ही दैनंदिन आयुष्यात करायला सुरुवात करा आणि तुमचं आरोग्य छान ठेवा. या होत्या आजच्या छोट्याशा टिप्स जर आवडल्या असतील तर आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.